ओम शांती. आज 7/3/2026 चे साकार मुरलीचे महावाक्य आहे. शनिवारची वाणी आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही यावेळेस बाबांच्या सोबत सेवेत मदतगार आहात. त्यामुळे तुमचं गायन होईल, आठवण केलं जाईल, परंतु पूजा नाही, कारण शरीर अपवित्र आहे. प्रश्न आहे, तुम्हा मुलांना कोणता नशा सदैव असायला हवा? उत्तर, आम्ही शिवबाबांची मुलं आहोत आणि बाबा आमच्यासाठी स्वर्गाची स्थापना करत आहेत आणि स्वर्ग हा वारसा हक्क घेण्यासाठी आम्ही अधिकारी आहोत. हा नशा मुलांना सदैव असायला हवा. विश्वाचे मालक बनायचे आहे, म्हणून खबरदारीने अभ्यास करायचा आहे व दुसऱ्यांनाही शिकवायचा आहे. कधीही बाबांची निंदा होईल असे कर्म करायचे नाही. आपसामध्ये भांडण, तंटा, वादविवाद करायचा नाही आणि आपलं जीवन कवडीपासून हिऱ्यासारखे बनवायचे. त्यासाठी चांगल्या पद्धतीने गुणांची धारणा आपल्याला करायची आहे. गीत आहे, जे शिवपित्यासोबत आहे त्यांच्यावर ज्ञानाचा पाऊस आहे. आजचे महत्वाचे पॉइंट्स आहेत. शिवबाबा परमात्मा श्रीकृष्णाद्वारे ज्ञान सांगत नाही किंवा वरून प्रेरणेद्वारे सुद्धा ज्ञान सांगत नाही. बाबांना ज्ञानाचा पाऊस करण्यासाठी, ज्ञानाची वर्षा करण्यासाठी साकार पृथ्वीवर यावं लागतं. तर बाबांनी त्याचं विस्तृत विश्लेषण आज केलं आहे. विष्णूची माळा चैतन्य जीव आत्म्यांची माळा आहे आणि रुद्रमाळा ही फक्त आत्म्यांची माळा आहे. रुद्रमाळा फक्त सिमरली जाते, स्मृतीसाठी आहे, आणि विष्णूची माळा मात्र पूजली जाते. याचंही विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलं आहे. बाबा सांगतात, इथे शरीर पतित आहे, त्यामुळे ब्राह्मणांची पूजा किंवा बाबांच्या सेवाधारी मुलांची पूजा इथे होऊ शकत नाही, कारण शरीर अपवित्र आहे आणि शिवासोबत सालिग्रामाची पूजा दाखवतात, परंतु सालिग्राम हे आत्म्याची पूजा आहे, शरीर नाही. म्हणून जीव आणि शिव अर्थात शिव आणि सालिग्राम यांची सोबत सोबत पूजा आहे. पुढे बाबा सांगतात, ब्रह्मपुत्रा नदी हे ब्रह्मा बाबांचं प्रतीक आहे, कारण शिव बाबांकडून एकदम जवळच ज्ञान प्राप्ती करणारे ब्रह्माच आहे. तर ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मा बाबांचं गायन आहे आणि आपण सर्व आहोत नंबरवार नद्या. सागर आहे शिवबाबा. याचं पण विश्लेषण बाबांनी आज महावाक्यांमध्ये खूपच सुंदर पद्धतीने केलं आहे. बाबा सांगतात, मानसरोवर गायन केलं जातं की मानसरोवर मध्ये स्नान केल्यानंतर आत्मा शुद्ध बनते अथवा परी, मनुष्य परी बनतात. तर बाबा म्हणतात, खरोखर मानसरोवर म्हणजेच आता संगम युगावर जेव्हा प्रत्यक्ष शिव ज्ञानाचे सागर येतात, त्या ज्ञानाच्या सागरामध्ये डुबकी लावणं है ना, बुडी मारणं म्हणजेच स्वतःला फरिश्ता परीसारखं बनवणं. त्याचंच भक्तीमध्ये मानसरोवर मध्ये स्नान केल्यानंतर परी बनतं, असं म्हण प्रचलित झालेली आहे. पुढे बाबा सांगतात, जी माळा आपण भक्तीमध्ये फेरतो त्या माळेमध्ये 108 मणी आहेत. वरती जोड मणी, ज्याला मेरू मणी म्हणतात, आणि त्याच्यावरती फूल असतं. पूर्ण माळा सिमरण केल्यानंतर त्या जोडमणीच्या वर फूल त्याच्या पाया पडतात. तर हे जे फूल आहे ते निराकार परमात्मा शिवबाबांचं प्रतीक आहे. जोडमणी ब्रह्मा आणि सरस्वतीचं प्रतीक आहे आणि 108 मणी हे ईश्वराच्या विश्व परिवर्तनाच्या कार्यात सेवेमध्ये मदतगार सहयोगी आत्म्यांचं प्रतीक आहे. म्हणून गायन पूजन केलं जातं. बाबा सांगतात, स्मृती व पूजा यामध्ये फरक आहे. जे जास्ती सेवा करतात त्यांचा नामाचार होतो, सेवा करतात तर त्यांचं
सर्वजण आठवण करतात, पण स्मृती आणि पूजा याच्यामध्ये फरक आहे. आता शरीर अपवित्र असल्यामुळे इथे पूजा नाही होऊ शकत, इथे आठवण आणि स्मृती केली जाते. बाबा सर्व मुलांचा आपल्या सर्व मुलांवरती खूप प्रेम करतात आणि सर्वांचा सद्गती दाता शिवबाबा आहे. सद्गती करण्यासाठीच आले आहेत आणि शिवबाबा खरा खरा सद्गुरू आहे, गुरूंचाही गुरु आहे. आणि म्हणून बाबा म्हणतात, इथे तुम्ही सद्गुरूकडून ज्ञान घेत आहात, तर या ज्ञानाला व्यवस्थित बुद्धीमध्ये धारण करा आणि मग आचरणामध्ये आणा, तर श्रेष्ठ बनाल. म्हणून बाबा पुढे सांगतात की जे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील आणि जे कमी अभ्यास करतील, असे दोन प्रकारची मुलं आहेत. कमी अभ्यास करणारे चांगला अभ्यास करणाऱ्यांच्या हाताखाली नौकर म्हणून राहतील, म्हणजेच ओझं उचलतील किंवा त्यांची कामं त्यांना करावी लागतील. सोप्या भाषेत म्हणजे पदामध्ये फरक असेल. कारण दास दासी आणि राजा फरक आहे. म्हणून बाबा म्हणतात की न शिकलेले शिकणाऱ्यांच्या समोर चाकरी करतील. पुढे बाबा सांगतात, राजा पदासाठी मेहनत आहे आणि सेवाही करायची आहे. प्रजा बनणं काहीच अवघड नाही, प्रजा सहज बनेल. राजा बनायचं असेल तर आपल्याला प्रजाही बनवावी लागेल. प्रजा बनवली तरच आपण राजा बनू शकू. अर्थात अनेकांचं कल्याण, अनेकांना संदेश पोहोचवणं ही सेवा, अर्थात प्रजा बनवावी लागेल. बाबा म्हणतात, मोठा बगीचा मी बनवण्यासाठी आलो आहे. तुम्ही मुले या बगीचेमधील फुले आहात. आणि बाबा सांगतात, हा बगीचा आता सध्या काट्यांचं जंगल झालेलं आहे, याचं परिवर्तन करण्यासाठी बाबा आलेले आहेत. बाबा म्हणतात, तयार करा, म्हणजे बाबा तयारी आपली पाहण्यासाठी आलेले आहेत की आपण काय तयार झालेलो आहोत. आणि बगीचा फक्त बाबा बनवत नाहीत, तर आपल्यालाही बगीचा बनवायचा आहे. म्हणजेच अनेकांना संदेश द्यायचा आहे, आपल्यासारखं दुसऱ्यांनाही गुणांनी युक्त सुगंधित जीवनवालं बनवायचं आहे. म्हणून बाबा म्हणले की तुम्हाला मी बनवलं, तर तुमचं काम आहे अनेकांना बनवणे. पुढे बाबा 3 लोकचं ज्ञान आज पुन्हा आपल्याला आठवण करून देतात की ही साकार दुनिया आहे, जिथे हाडामासाचं शरीर आहे, आवाज आहे. याच्यावरती, या हाडामासाच्या शरीराच्या या साकार लोकाच्या वरती दुसरा आहे आकारी लोक, जिथं हाडामासाचं शरीर नाही पण प्रकाशाचं शरीर आहे. आणि सूक्ष्म लोक आहे, त्यालाच बाबा आकारी दुनिया असं म्हणतात. आणि त्याही वर निराकारी लोक, जिथे फक्त सूक्ष्म अति सूक्ष्म बिंदुरूप आत्मे राहतात, जिथं हाडामासाचं शरीरही नाही, सूक्ष्म शरीरही नाही, ते आहे निराकारी लोक. तर बाबा म्हणतात, आता साकारी दुनियेतून आपल्याला निराकारी लोक मध्ये जायचं आहे आणि त्यामुळे स्वतःला आत्मा समजण्याचा अभ्यास करा. पुढे बाबा सांगतात, ईश्वर सर्वव्यापी नाही हे सिद्ध करून सांगा, दाखवा. ईश्वराला सर्वव्यापी म्हणणं ही सर्वात मोठी चूक आहे. आणि ईश्वर जर सर्वव्यापी आहे, आपसात भांडण, वाद विवाद, खून करणारा ईश्वर असू शकतो का? तर अशा काही मुद्द्यांना पकडून परमात्मा सर्वव्यापी नाही हे सिद्ध करून सांगण्यासाठी आज बाबांनी आपल्याला अभ्यास दिलाय. पुढे बाबा सांगतात, स्वर्ग कुठे आहे? मग तो स्वर्ग सतयुग त्रेतानंतर स्वर्ग दुनिया कुठे जाते? मग भूकंप कसा होतो? आणि त्यानंतर हे सोन्याचे हिऱ्याचे महल कशा पद्धतीने परिवर्तन होतात, या सर्वाचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी मुरलीमध्ये केलेलं आहे. बाबा म्हणतात, लक्ष्मीनारायणाचे महल कुठे गेले? कारण हे जे देवी देवता कुळातील आत्मे सतयुग त्रेतानंतर पतित बनतात
देहभान देह अभिमानामध्ये येतात, तेव्हा आपोआपच सृष्टी परिवर्तनाचा कला कमी झाल्यामुळे या 5 तत्वांचा खूप मोठा प्रकोप हलचल होते आणि या सर्वांमध्ये बदल व्हायला लागतो. पुढे बाबा सांगतात, तुम्हाला ज्ञानधन मिळाले आहे आणि हे ज्ञानधन फक्त आपल्याजवळ ठेवायचं नाही, तर याला दानही करायचं आहे. कारण ज्ञानधन दान केल्यानंतर ते वाढतं, त्याची वृद्धी होते. म्हणून धारणा आचरणात आणायची आहे. धारणा मुख्य आहे. बाबा सांगतात त्याला बुद्धीत धारण करून आचरणात आणायचं आहे. माया नशा आणि आनंद कायम राहूच देत नाही. काहीतरी युक्ती करते आणि आपलं खुशी आनंद गायब करते. म्हणून बाबा म्हटले, सद्गुरूची निंदा होईल असे कोणतेही कार्य तुम्ही करू नका. पुढे बाबा सांगतात, दान द्याल तर ग्रहण सुटेल. दान कशाचं द्यायचं, तर अवगुणांचं. आणि अभ्यासाच्या द्वारे आपल्याला राजाई प्राप्त करायची आहे. राजघराण्यात जायचं आहे. अमूल्य जीवन आहे आणि देह अभिमानाचा दान करून आपल्या जीवनाला श्रेष्ठ बनवायचं आहे. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी मुरलीमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेले परत येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांचा विशेष आठवण, सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. आज धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट, सर्वांशी गोड मधुर बोलायचं आहे. असे बोलायचे नाही की ज्याद्वारे बाबांची निंदा होईल. देह अभिमानाचे दान करून आत्म अभिमानी बनायचं आहे आणि परमात्म अभिमानी बनायचं आहे. दुसरा पॉइंट, जे ज्ञानधन मिळाले आहे त्याचे दान करा व अभ्यासाने बाबाकडून राजाई प्राप्त करण्याचा नशा कायम ठेवा. लक्ष देऊन अभ्यास करायचा. आजचं वरदान, साक्षीपणाच्या स्थितीत राहून परेशानी विघ्न शब्दाला समाप्त करणारे मास्टर त्रिकालदर्शी भव. बाबा म्हणतात, या नाटकामध्ये जे होते त्यामध्ये काही ना काही कल्याण लपलेलं आहे. ते कल्याण आज आपल्याला दिसत नाही, पण काही काळानंतर ते दिसतं. म्हणून का, कसे, का झालं, कशामुळे झालं असे विचार करायचे नाही. नुकसान जरी झालं तर त्यामध्येही कल्याण लपलेलं आहे, ही स्मृती ठेवायची आहे. त्रिकालदर्शी स्थितीमध्ये राहायचं आहे. तिन्ही काळाचा विचार करायचा आहे आणि प्रतिज्ञा करायची आहे की मला परेशान व्हायचं नाही. तर बाबा म्हणतात, मास्टर त्रिकालदर्शी बना. आजचा सुविचार, आपल्या सर्व कर्मेंद्रियांना आज्ञेप्रमाणे चालवणारे स्वराज्य अधिकारी मुले आहात. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चिंत निर्भय बनण्यासाठी निश्चयाचा पाया मजबूत करणाऱ्या मुलांसाठी आजचा अव्यक्त इशारा. निश्चय बुद्धीचा अर्थ आहे चिंतामुक्त बादशाह व तेच बाप समान मुले आहेत. ज्यांना विश्वास आहे की आम्ही ईश्वरीय खजान्याचे मालक आहोत आणि परमात्मा पित्याचे बालक आहोत, ते चिंतामुक्त सहज होते. बाबा म्हणतात, सोबत बाबा आणि मी सोबत सोबत आहोत, ही स्मृती सुद्धा आपल्याला निश्चिंत बनवते. तर निश्चयाचा पाया पक्का करण्यासाठी आज बाबांनी हा आपल्याला अव्यक्त इशारा दिलेला आहे. आज पूर्ण मुरलीमध्ये याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी केलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला नशा कायम ठेवायचा आहे, आनंदामध्ये राहायचं आहे की आपल्याला बाबाकडून वारसा हक्क अधिकाराने मिळणार आहे आणि कवडीपासून हिरा बनण्यासाठी धारणा हा मुख्य विषय पक्का करायचा आहे. म्हणून बाबांनी आज
खूप साऱ्या गोष्टींना विस्तृतपणे सांगितलं आहे. तर आपल्याला याला आचरणात आणायचं आहे. अच्छा. ओम शांती.